फडतूस, कलंक हे शब्द साधे वाटायला लागले। निर्दयी मनाचा आणि मनोरुग्ण गृहमंत्री राज्याला लाभलाय। गोळीबार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर सडकून टीका। सरकार बरखास्त करा, ताबडतोब निवडणुका घ्या आणि राष्ट्रपती राजवट लागू करा, उद्धव ठाकरेंची मागणी। मॉरिसनं स्वतः आत्महत्या का केली हा प्रश्न अनुत्तरित। गोळ्या खरंच मॉरिसनं चालवल्या की इतर कुणी चालवल्या, उद्धव ठाकरेंचा सवाल। मॉरिस नोरोनानं अंगरक्षकाच्या पिस्तुलातून गोळीबार केल्याचं तपासात उघड। अंगरक्षक अमरेंद्र मिश्राला अटक। मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई। बोरिवली कोर्टात केलं हजर। मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून पुन्हा आमरण उपोषण। सरकारनं काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगेंचा मोठा आरोप, साल्हेर किल्ल्यावरून माघारी येताना ताफ्यामध्ये वेगानं अनोळखी पिकअप घुसला, घातपात किंवा हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा आरोप। धमकीबाबत मी पोलिसांना माहिती दिलीये। मी गृहमंत्री असताना धमकीचे प्रकार आटोक्यात आणले होते, भुजबळांचा फडणवीसांवर निशाणा। शरद पवारांनी उमेदवारी जाहीर करूनही अमोल कोल्हे अजित पवार गटात येणार। काँग्रेसचे नेते अनीस अहमदही अजित पवार गटात येणार, धर्मराव बाबा अत्राम यांचा मोठा दावा। माजी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आज अजित पवार गटामध्ये करणार प्रवेश। संध्याकाळी 5 वाजता वांद्रे इथे पक्षप्रवेश। राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळणार का याकडे लक्ष। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समीर वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल। तत्कालीन एनसीबीतील काही अधिकाऱ्यांनाही बजावलाय समन्स। चाळीसगावमध्ये भाजपचे माजी नगरसेवक बाळू मोरेंवर अज्ञातांकडून गोळीबार। उपचारादरम्यान बाळू मोरे यांचा मृत्यू। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। पुण्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागा यांच्या गाडीची तोडफोड। भारतरत्न लालकृष्ण अडवाणी आणि मोदींविरोधात ट्विट केल्यानं भाजप आक्रमक। 43 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। काशी विश्वनाथ आणि श्रीकृष्ण जन्मभूमीची जागा हिंदूंनाच मिळणार, विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे यांचा विश्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।